नमस्कार मित्रांनो, काही दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या वतीनं विधान भवनामध्ये एक महत्त्वपूर्ण अशी घोषणा करण्यात आली होती, ज्यामध्ये तरुणांना 10,000 रुपये देणार याबाबतची ही घोषणा होती. त्याबाबत एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आता प्रकाशित करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबतचा हा जी.आर. आहे. मित्रांनो, राज्यामध्ये युवक वर्ग आपलं शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येनं नोकरीच्या शोधामध्ये घराबाहेर पडत आहेत. पण युवकांना व्यवसाय व नोकरीसंबंधी अनुभवाचा अभाव असल्याकारणानं व्यवसाय करणं किंवा नोकरी प्राप्त करणं यामध्ये त्यांना बऱ्याचशा अडचणी येत आहेत. ज्यामुळे बेरोजगारीचं प्रमाण वाढत आहे. ज्यामध्ये विशेषतः 12वी पास विद्यार्थी असतील, विविध ट्रेड असतील, ITI असेल, पदवीधारक, पदवी आणि पदव्युत्तर अशा खूप साऱ्या युवकांचा समावेश आहे. मित्रांनो, या युवकांना एक रोजगार मिळावा म्हणून या योजनेचं अंमलबजावणी केली जाणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचं स्वरूप काय असणार आहे? तर महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य रोजगार उद्योजक व नाविन्य विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही राबवली जाणार आहे. ज्या उपक्रमाअंतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक हे एकमेकांशी जोडले जाणार आहेत. रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमता वाढ होईल. तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. योजना इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उद्योजक विभागाचे संकेतस्थळावर सुलभतेने नोंदणी करतील. मित्रांनो, यामध्ये काही महत्त्वपूर्ण अशा अटी ठेवण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये उमेदवाराचे वय किमान 18 ते 35 वर्ष असले पाहिजे. उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता ही 12वी पास असली पाहिजे किंवा तो ITI, पदवीधारक किंवा पदव्युत्तर असला पाहिजे. आणि ज्या विद्यार्थ्यांचं शिक्षण चालू आहे ते विद्यार्थी यासाठी पात्र असणार नाहीत. मित्रांनो, यानंतर किती पैसे मिळणार? तर जे विद्यार्थी 12वी पास आहेत त्यांना 6,000 रुपये प्रति महिना, ITI किंवा पदविकाधारक विद्यार्थ्यांना 8,000 रुपये आणि पदवीधर पदव्युत्तर विद्यार्थ्यांना 10,000 रुपये अशा प्रकारची रक्कम ही विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. त्यामध्ये उद्योजक असतील आणि विद्यार्थी असतील किंवा जे बेरोजगार तरुण आहेत, जे एकमेकांशी जोडले जाऊन त्यांना प्रशिक्षण देऊन कार्याचा कामाचा अनुभव दिला जाईल. ज्याद्वारे उद्योजक असतील त्यांनाही एक कार्यबळ निर्माण होईल. मित्रांनो, अशा प्रकारचा हा एक महत्त्वपूर्ण जी.आर. आहे. पण यामध्ये अटी शर्ती भरपूर आहेत. त्यामुळं खूप साऱ्या युवकांना याचा फायदा होणार नाही. ज्यांचं शिक्षण चालू आहे त्या विद्यार्थ्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा जी.आर. होता. याबद्दल काही अपडेट आलं तर नक्कीच ते आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये आणखी एका नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.